सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावने तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड माझं मन रमेना, म्हणून तुम्ही शिकारीला जाता जाता माझ्यासाठी थांबलात, याचा मला खूप आनंद आहे. तुम्ही माझ्या हट्टासाठी आजचा दिवस माझ्यासोबत असणार आहात यावर माझा विश्वासच बसत नाही. तुमचं जर माझ्यावर एवढं प्रेम आहे तर तुम्ही कधी कधी असे का वागता? मला तुम्ही काय आहात हे कळत नाही, पण तुमच्याकडून मला खूप काही नको. तुम्ही मला भेटवस्तू देणार आहात, पण खरं सांगू, मला तुम्ही हवे आहात, आणखी काही नको. म्हाळसा, बोलावे. आज तुझ्यासाठी मी गडावर थांबलो आहे. तुला जी मी भेटवस्तू देणार होतो ती तयार आहे. मला पाहायचंय की ती भेटवस्तू काय आहे ते. तुम्ही अनेक वेळा मला या भेटवस्तूबद्दल बोलला आहात,
तुला आवडेल ती भेटवस्तू. कुठे आहात? इथेच अंतपुरात. येतेस? भासा, मी वाट पाहत आहे. आलेच. देवी, मी आता अंतःपुरातून येते आहे. आपल्याला काही कळलं का? आपण कशाबद्दल बोलता आहात? अहो, खंडेरायांनी सेवकांना सारीपाटाचा डाव मांडायला सांगितलं आहे. काय? सारीपाटाचा डाव? परंतु खंडेराय तर शिकारीला जाणार होते. ते मला नाही माहीत, परंतु आत्ता राजवाड्यामध्ये सारीपाटाचा डाव मांडला जातो आहे हे मात्र नक्की. देवी, मला असं वाटतंय की आपण तिकडे जायला हवं. परंतु मला नाही असं वाटत. आपण या खेळाचे साक्षी व्हायला नको. सारीपाटाच्या खेळाची सुरुवात आत्ता अपेक्षित नव्हती. हा डाव जर इतक्या अनपेक्षितपणे सुरू होऊ शकतो तर काहीही अनपेक्षित घडू शकतं. आणि या सारीपाटाच्या खेळातून भविष्यात काय घडेल हे आपल्याला माहीत आहे. देवी, मला असं वाटतंय की आपण इथे न थांबता तत्काळ तिथे जायला हवं. देवा, मला वाटलं तुम्ही शिकारीला गेलात. हो, शिकारीला जाणार होतो, पण शेवटच्या क्षणी निर्णय बदलला. बरं झालं तुम्ही थांबलात ते. म्हाळसा देवींना देखील तुमच्यासोबत काही वेळ मिळेल. देवा, सारीपाटाचा डाव मांडण्यासाठी ही वेळ स्वतः त्यांनीच आणून दिली तर. हो, म्हासेमुळेच हा सारीपाट मांडला आहे. नंदीने कैलासातून सारीपाट आणला तसे त्याला बरेच दिवस झाले, पण आज योग्य वेळ आली. तसं तिला गडावर कंटाळा येतच होता, तेव्हा आता रोज सारीपाट खेळला जाईल. परंतु देवा, हा सारीपाट त्यांना आता नव्याने शिकवावा लागेल. अर्थात, पण आधी हा सारीपाट पाहून तिला काही आठवतं का ते पाहू.
देवा, कैलासात तुम्हा दोघांना सारीपाट खेळताना मी अनेक वेळा बघितलंय. आता त्याची आठवण झाली. परंतु म्हाळसा आहेत कुठे? सांगितलंय तिला, येईलच ती. आज याच जेजुरी गडावर सकाळपासून माझं मन उदास होतं, पण आता हा गड आणि सगळं वातावरण प्रसन्न वाटायला लागलंय. मी आज इथे थांबणार आहे म्हणून आनंदात होती. मग तुम्ही आता निवांतपणे सारीपाट खेळा. आम्ही येतो. काही हवं असेल तर सांगा. तुम्ही का जात आहात? देवा, आम्ही तुम्हाला भेटायला आलो होतो. तुम्ही दोघांनी एकत्र वेळ घालवणं आवश्यक आहे. नाही. मी तुम्हा दोघांना बोलवणारच होतो. आपण सर्वजण इथे एकत्र असलो तर हा खेळ चांगलाच रंगेल. देवा, सारीपाटाचा हा पहिलाच दिवस आहे. आपण आधी म्हाळसेला सारीपाट शिकवा. एकदा का त्या सारीपाट शिकल्या की आम्ही पाहायला येऊच की हरतं कोण आणि जिंकतं कोण. माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी थांबावं. ठीक आहे देवा, परंतु ह्या खेळात आम्हाला साक्षी ठेवू नका. म्हाळसा, 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 म्हाळसा. कुठे गेली ही? आत्ता तर इथे भेटून गेली ना. म्हाळसा, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. म्हाळसा, ये. ह्यांनी सांगितल्यावर मी अंतर्महालातून निघाले. देवी, आज शिकारीला न जाता तुमच्यासाठी खंडेराय गडावर थांबले आहेत.
आहे? हे तू पहिल्यांदा पाहतेस का? हो. म्हाळसा, मी तुला जी भेटवस्तू देणार होतो ती हीच. ह्याला सारीपाट म्हणतात. हा एक खेळ आहे. पण हा खेळ कसा खेळायचा? ते मी तुला सांगीनच. पण म्हाळसा, तुला ही भेटवस्तू आवडली का? खेळल्याशिवाय कसं सांगणार? हो, तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून मला ही भेट खूप आवडली. अचानक सगळी लगबग दिसायला लागली आहे. असं काय घडलंय? अंतःपुरात असं काय आहे की ज्याचे त्याचे लक्ष तिकडेच आहे? म्हाळसाने मला सांगितले सुद्धा नाही काय आहे ते. तिच्यासाठी तरी अंतःपुरात मला गेलेच पाहिजे. प्रधानजी, लक्ष्मी देवी, तुम्ही देखील आमच्यासोबत हा खेळ खेळा. म्हणजे गडावर वेळ कसा जाईल कळणार नाही. नाही, हा खेळ तुम्हा दोघांनाच खेळायचा आहे. आम्ही केवळ पाहणार. आणि देवी, राज्यकारभाराची कामं आहेत तीही पाहायची आहेत. रोजच्या कामात तुम्हा दोघांना थोडा एकत्र वेळ मिळावा म्हणून खंडेरायांनी हा सारीपाटाचा डाव मांडला आहे. हो, पण आज तरी तुम्ही थांबाच. हो, आम्ही थांबणारच आहोत. चला, आता खेळाला सुरुवात करूया. आज देवानं सारीपाटाचा डाव मांडला आहे आणि मी तिथे नाही असं कसं होईल? श्री महादेव आणि पार्वती माता कैलासात जेव्हा जेव्हा सारीपाट खेळायचे तेव्हा तेव्हा मीच साक्षी असायचो. जेजुरी गडावर सारीपाट कसा खेळला जातो आता हे मला पाहायचं आहे. देवा, म्हाळसा, तुम्ही दोघांनी आता हा सारीपाटाचा खेळ लवकर खेळायला सुरुवात करावी असं मला वाटतं. आज प्रथमच या जेजुरीत आपला आवडता सारीपाटाचा खेळ खेळला जाणार.
आम्हा सर्वांची ह्या खेळाबद्दलची उत्सुकता वाढू लागली आहे. पण या खेळाचे नियम मला अजून माहित नाहीत. मला या खेळाचे नियम माहित असल्याशिवाय मी हा खेळ कसा खेळू? म्हासा ते मी तुला सांगेनच. प्रणाम देवा. आपण जेजुरीत आपला हा आवडता खेळ खेळत आहात असं समजलं. आता साक्षात आपणच सारीपाटाचा डाव मांडला आहे आणि तिथे मी नाही, असं कसं होईल देवा? आपण आधी कधी भेटलो आहोत का? का कुणास ठाऊक, पण मला असं वाटतंय की आपण आधी कधीतरी कुठेतरी भेटलो आहोत.